हाय हॅलो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे ओके. तर आज आम्ही दोघी मायलेकी मिळून एक रेसिपी बनवणार आहे ज्याचं नाव आहे साबुदाणा वडा. तर आपण आता त्याला काय सामान लागते ते बघूयात. ओके, तर मला सामान सांग काय काय घ्यायचंय ते. रात्रभर भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, शेंगदाण्याचं कूट, मिरचीचा ठेचा, चवीपुरतं मीठ, किसून घेतलेली काकडी, साखर आणि दही. हे कशासाठी लागणार आहे? चटणीसाठी. ओके, आपण काय घ्यायचंय? साबुदाणा. ओके, घेते. आता आपण इथे रात्रभर भिजवलेला शाबूत तांदूळ घेतलेला आहे. त्यात आपण उकडलेला काय टाकतोय? बटाटा. ओके, आता हे आपण एकत्र करून घेऊयात पहिला. हे मिक्स झालं की हो, आता ह्याच्यात आपण टाकणार आहे मिरचीचा ठेचा. हा, ह्यातली थोडी मिरची आपण आता चटणीसाठी पण ठेवणार आहे. तर थोडी तिखट तुमच्याप्रमाणे कसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता. बस. ओके, तिखट जास्त नाही आवडत माहिती हो. ना? हे आपण चुरून घेऊया आणि आता ह्याच्यात आपण टाकणार आहे शेंगदाण्याचा कूट. ओके, कसं वाटलंय हा आपण मिक्स आबडधोबड. आबडधोबड. आणि ह्यातलाच आपण चटणीला सुद्धा वापरणार आहे. ठीक. तर ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. नको. आता हे मी मिक्स करून घेते, त्याचे वडे बनवून तळून घेऊयात. आता आपलं हे सगळं मळून झालेलं आहे वड्याचं मिश्रण. तर आता आपण याचे वडे तयार करून घेऊयात. तुला बनवायचं आहे वडा? हा, दाखवते मी तुला. असं कर, असं करा, हातावर खा, हळू चपटा करायचा, चपटा. ओके, करा. छान मस्त बनवलाय अन्वीनी वडा. चला, आम्ही दोघी वडे बनवून घेतो. आता आम्ही वडे तयार करून घेतलेले आहेत. बाकीचे वडे आम्ही नंतर तयार करणार आहोत. तर आता हे वडे आपण तळून घेऊयात. तर आपण आता गॅस चालू करूयात तळण्यासाठी. गॅस ऑलरेडी कढईत तेल तापायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये आता आपण वडे तळून घेऊयात. आपलं तेल तापतंय तोपर्यंत आपण गप्पा मारूयात अन्वी सोबत. अन्वी, तुला व्हिडिओ मध्ये येऊन कसं वाटतंय? छान. खरंच हे छोटे छोटे वडे आहेत ना, ते अन्वीने केलेत. क्यूट आहेत ना. आपण ते पण तळणार आहोत. गॅसच्या जवळ जायचं नाही. आई, तेल गरम झालं का? नाही अजून. मी तर किती लकी आहे, मला तर मास्टर शेफ पाहिजे. हो का? आपण हे टाकून बघूयात तेल तापलंय का. थोडंसं तापायला लागलंय तेल. आपलं तेल आता छान गरम झालेलं आहे. आपण एक एक वडे आता ह्याच्यात सोडणार आहोत. बर, तुझे पहिला सोडू. सेफ्टीसाठी मी अन्वीला बाजूला केलंय. साबुदाणा तेलात टाकला की उडतो. आपण पहिले अन्वीचेच वडे तळून घेऊया. मी ह्याच्यात वडे सोडते. वडे टाकले लगेच त्याला हलवायचं नाही, कारण शाबूत तांदूळ चिकट असतो, तर चिपकू शकतो आपल्याला. त्यामुळे त्याला आधी असंच तळून द्यायचं. त्याचा तोच वरती फुलून येतो. बरोबर. छान गरम झालेलं आहे तेल.
मिनिटभर थांबलं ते बरोबर मनाने सुटतात. असा गोल्डन ब्राऊन असा कलर होईपर्यंत आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत. मी इथे वडे तळून घेते. आपण एकदा वडे पलटी मारून घेऊया. बघा कसे छान सुटतात. त्याच्या घाईने आपण पलटायला गेलो तर ते साबुदाणा चिकट असतो त्यामुळे तो चिटकू शकतो. त्यामुळे तेलात त्याला 1 मिनिटभर ठेवलं ना की खूप छान क्रिस्पी असं वरती वड्यांचं आवरण होतं. तर बघू शकता तुम्ही कसा त्याला गोल्डन असा कलर यायला लागला आहे. ह्याच्याही पेक्षा जास्त गोल्डन आपल्याला वडे तळायचे आहेत. खूप छान टेस्टी वडे लागतात. अन्वीला तर फार आवडतात. अन्वी हो ना? लहानपणी कोणी कोणी उपवास वड्यांसाठी केलाय. मी तर त्यात पहिला आहे. मी फक्त आणि फक्त वडे खाण्यासाठी उपवास केलाय लहानपणी. तर आपले हे वडे झालेले आहेत. आपण हे वडे आता काढून घेऊया. तर हे वडे मी काढून घेते. बघा कसे छान दिसत आहेत ना, गोल्डन गोल्डन ब्राऊन कलरचे. तू कोणता वडा खाणार? मी माझा वडा खाणार छोटा. ओके. आता हे मी राहिलेले वडे पण तळून घेते. तर आता आपल्याला राहिलेले वडे पण मी तळून घेतलेले आहेत. गॅस बंद करते. काढून घेते. आपण खाऊया. बर आधी चटणी बनवूया. आपले वडे रेडी आहेत. तर आता आपण चटणी बनवूयात. हे दही घेतलं होतं मी. तर आपण किसलेली काकडी हे किसून मी ह्याचं पाणी काढून घेतलंय. कारण आपली चटणी खूप मग पातळ होते त्यामुळे मी त्याचं किसून पाणी काढून घेतलेली काकडी आहे. मी हे तू शेंगदाण्याचं कूट टाक. सगळं टाक. कोत. ओके. तर ह्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आता साखर टाक. आणि आपण हे मगाशी मिरची वाटून ठेवलेली होती त्यातली ही मिरची. तुम्ही कसं तिखट खाता त्याप्रमाणे थोडंसंच टाकले मी. आपण हे मिक्स करून घेऊया. आपण ह्याला जिऱ्याची फोडणी देणार आहे. तुम्ही जर उपवासाला काकडी खात नसाल तर तुम्ही काकडी स्किप केली आणि नुसतं दही, शेंगदाणे आणि मिरची टाकून जरी चटणी केली तरी खूप छान लागते वड्यांसोबत. तुम्हाला वडा पण फोडून दाखवणार आहे की किती आतून मऊ आणि बाहेरून असा क्रिस्पी वडा झाला आहे. तुम्हाला दाखवते. तर आता आपण मग अशीच तेल गरम आपल्या वड्यांचं होतं त्याच तेलातली पळी घेतलेली आहे. त्यामध्ये हे जिरे टाकते मी. जिरे तडतायत त्याच्यामध्ये. तेल गरम होतं. गरम तेलातले जिऱ्याची आपण ह्याला फोडणी देऊया. मिक्स करून घ्या. तर आपली चटणी पण रेडी आहे. आता मी तुम्हाला वडा ब्रेक करून दाखवते कसा सॉफ्ट बाहेरून. तुझा नाही घेतला बाळा. बघा बाहेरून क्रंची आणि आतून एकदम सुपर सॉफ्ट असा वडा. छान झालाय ना. तयार आहेत आपले साबुदाणा वडे. आता अन्वीला मी टेस्ट करायला देणार आहे. अन्वीने बनवलेला वडा करते ना मी. हा अन्वीने बनवलेला वडा वास येतो क्रिस्पीचा. अन्वी खाऊन सांग कसं झालाय. मस्त. आवडला का? तर वडा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय बाय. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.